नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत माय लव्ह स्टोरी मीन्स PYQ ऑफ JEE ॲडव्हान्स. JEE मीन्स अँड आपली NEET मीन्स मेडिकल सायन्सची इंट्रन्स एक्झामची PYQ मीन्स प्रिव्हियस इयर MCQ म्हणजे मराठीमध्ये जर मागच्या वर्षी मागच्या पेपरला विचारले जाणारे क्वेश्चन मीन्स प्रश्न. बोलो हा यांना हा सर. आपण सर ते काय पाहत आहोत त्याचे न्यूमेरिकल पाहत आहोत. रिमेंबर करना भाई साहब. हा सर. और सोल्युशन पाहत आहोत. अरे क्लिअर ना? क्लिअर सर. तर ह्या देवाचं नाव पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन आजचा. सर खूप महत्वाचा क्वेश्चन आहे JEE मीन्सचा. रिमेंबर का भाई साहब? रिमेंबर. सर्वात महत्वाचा क्वेश्चन आहे. खूप सर सोपा क्वेश्चन आहे बट सर थोडं दिमाग लावावं लागतं. रिमेंबर का ना भाई साहब? रिमेंबर. तर ह्या देवाचं नाव आणखी एकदा पांडुरंग. ऐका सर क्वेश्चन. तर भाई साहब क्वेश्चन आपला अशा प्रकारचा दिला आहे की अ बॉडी इज अ थ्रो. येऊ द्या सर कॅमेरा पुढे मला. ओके. अ बॉडी इज अ थ्रो हॉरिझॉन्टली. ओके. फ्रॉम द टॉप ऑफ अ टावर ऑफ हाईट ऑफ 5 मीटर टचेस द ग्राउंड ॲट डिस्टन्स ऑफ 10 मीटर. अरे हाँ या ना? हाँ सर. फ्रॉम द फूट ऑफ द टावर द इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉडी. अरे कोणाची बॉडी? आपल्या त्या पार्टिकलची बॉडी. ओके. अरे हा या ना सर. तर भाई साहब आपल्याला विचारलं द इनिशियल वेलोसिटी ऑफ द बॉडी. कोणाची बॉडी आपल्या? अरे कोणाची भाई साहब? आपल्या पार्टिकलची बॉडी. ओके. ओके. तर बघा टावर आहे सर. ओके. हाईट ऑफ अ टावर 5 मीटर touches the ground distance 10 meter and G is equal to 10 meter per second square. Find that initial velocity. Remember? ओके. घ्या द्यावं नाव पांडुरंग. बट सर त्या अगोदर काय करावं लागेल सर? आपला गिवन डाटा लिहावा लागेल. अरे काय लिहावा लागेल? गिवन डाटा दिले सर क्वेश्चन मध्ये. काय ते लिहा भाई साहब. देवाचं नाव घेऊन पांडुरंग. गिवन डाटा लिहायचा. अरे काय लिहायचा भाई साहब? क्या आहे जी? ओके. गिवन डाटा. अरे काय लिहायचा भाई साहब? गिवन डाटा सर आपला दिला हाईट ऑफ टावर लिहायचं इथं HEIGH हाईट ऑफ TOWER टावर 5 मीटर. रिमेंबर? ओके. नंतर S इज इक्वल टू मीन्स डिस्टन्स इज इक्वल टू 10 मीटर. रिमेंबर? ओके. अँड ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. रिमेंबर का? रिमेंबर. अँड फाइंड दॅट इनिशियल वेलोसिटी ऑफ अ बॉडी. रिमेंबर? ओके. तर लिहा सर फॉर्म्युला. अरे कसा लिहायचा फॉर्म्युला? तर पहा सर आपला असं दिलं गिवन डाटामध्ये हाईट ऑफ अ टावर 5 मीटर अँड डिस्टन्स टच विथ टावर. ओके. 5 मीटर सॉरी 10 मीटर. हा अरे हा या ना. हा सर. अँड म्यू इज इक्वल टू 5 दॅट अँड ग्रॅव्हिटी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. सर बघा एक टावर आहे. रिमेंबर? जरची हाईट काय दिली आपला 5 मीटर अँड डिस्टन्स सर बघा एक पार्टिकल आहे सर. तो आपण हॉरिझॉन्टली सर अपवर्ड डायरेक्शनला फेकलाय. रिमेंबर? सर तू काय करलाय बघा टच करा टावरला आणि सर तो जमिनीनुसार परत यायलाय. सर त्यानं ते किती बघा आपलं डिस्टन्स कव्हर करलाय 10 मीटर. रिमेंबर? तर फाइंड दॅट इनिशियल वेलोसिटी ऑफ पार्टिकल ऑर अ बॉडी. रिमेंबर का भाई साहब? कळलं. म्हणजे आपला इथं सुरुवातीचा वेग काढायचा. मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर अरे हाँ यांना. हा सर. दिला फॉर्मूला. यस का मतलब क्या होता है? अरे का होता है इसका मतलब? डिस्टन्स. अरे हा या ना. सर लिहायचं डिस्टन्स इज इक्वल टू मीन्स S इज इक्वल टू लिहायचं भाई साहब म्यू का मतलब इनिशियल वेलोसिटी इंटू आपलं काय लिहायचं अंडर रूट मध्ये 2h/g. हा सर फॉर्म्युला आपला वापरावा लागेल. यस का मतलब डिस्टन्स इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी इंटू अंडर रूट 2 इंटू हाईट बाय g. रिमेंबर? ओके. देअरफॉर मध्ये S इज इक्वल टू आपला काय दिलंय डबल साईड फॉर्म्युला लिहून टाका. अरे हा यांना. हा सर 2h/g. रिमेंबर? ओके. देअरफॉर S इज इक्वल टू आपलं सर काय दिलं क्वेश्चन मध्ये 10 मीटर दिले. अरे काय दिलं 10 मीटर दिले. रिमेंबर? ओके. अँड म्यू इज इक्वल टू फाइंड दॅट. अरे हा यांना. हा सर इंटू मध्ये आपलं अंडर रूट 2 इंटू आपलं काय सर हाईट सर आपला किती दिली आपल्या टावरची 5 मीटर दिली. रिमेंबर? ओके. अँड सर बाय मध्ये जी की व्हॅल्यू किती भाई साहब 10 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. रिमेंबर? ओके. देअरफॉर मध्ये सर आपलं काय येणार बघा इकडे येणार यू. अरे हा येणार मीन्स आपलं म्यू इज इक्वल टू 10 इंटू अंडर रूट
2 into 5 10 रिमेंबर ओके बाय प्लस 10 कट गया देयरफॉर म्यू इज इक्वल टू आंसर 10 मीटर पर सेकंडचा नॉट अ स्क्वेअर ओके ओनली मीटर पर सेकंड अरे हां यांना हा सर कारण सर इज अ वेक्टर क्वांटिटी मीटर पर सेकंड इज ओनली युनिट ऑफ वेलोसिटी रिमेंबर का ना भाई साहब रिमेंबर आंसर सर आपलं काय आलं 10 मीटर पर सेकंड रिमेंबर ओके बात छापो दिमाग में इतनी